शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभूला जीवन हे माझे सारे अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे स्वीकारुनी प्रभू घे हृदयी मला तुझ्या रे हृदयी मला तुझ्या रे अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. फुला परी हे माझे जीवन सदा सावे फुला परी हे माझे जीवन सदा सावे फुलताच मी पडावे चरणी प्रभू तुझ्या रे चरणी प्रभू तुझ्या रे अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. दीपा परी हे माझे जीवन सदा सावे दीपा परी हे माझे जीवन सदा सावे प्रभू सदा मंदिरात जळू दे मला तुझ्या रे जळू दे मला तुझ्या रे अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. संतापरी हे माझे जीवन सदा सावे संतापरी हे माझे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन यशायाचा 58 अध्याय वचने 3 ते 7. यशायाचा 58 अध्याय वचने 3 ते 7. आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. पहा, तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोसी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा उपास हा आहे काय? मनुष्याचा जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवांच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यांस मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हाच तो उपास नव्हे काय? देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ प्रिय प्रभूने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग यशा 58 अध्याय वचन 3 ते 7. या वचनामध्ये परमेश्वर
योग्य उपवास व अयोग्य उपवास याविषयी आपल्याला समजावून देत आहे. देवाचं वचन आपल्याला सांगते की या दिवसांमध्ये तुम्ही जे उपवास करतात ते कसे आहेत व देवाला कसा उपवास आवडतो. जर पवित्र शास्त्रामध्ये या 3 ते 7 या वचनामध्ये आपण जर पाहतो तर आजच्या उपवासाविषयी देव सांगतो की तुम्ही उपवास करता आणि आपल्या चाकरांकडून मेहनत करवता, त्यांच्यावर ओझा घालता. अशा उपवासाने मी प्रसन्न होत नाही. पण परमेश्वर या ठिकाणी वचनामध्ये आपल्याला सांगतंय, पण या उपवासामध्ये आम्हाला हे गोष्ट ठाऊक असायला पाहिजे की आमच्या या स्थितीमध्ये उपवासाच्या समयामध्ये देव आम्हाला पाहतो. हे आमच्या लक्षात असायला पाहिजे. जर आपण मत्तई त्याचा 6 अध्याय आणि वचन 18 मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव जो आमचा परमेश्वर तो आम्हाला गुप्तरित्या पाहतो. आम्हाला मनुष्याला दाखवायसाठी उपवास नको, परंतु आमचा देव जो गुप्तरित्या आम्हाला पाहतो त्याला प्रसन्न करण्यासाठी आमचा उपवास असावा. आणि हा उपवास देवाला पसंत आहे. त्याचप्रकारे जर आपण यशाच्या 58:5 मध्ये जर आपण वाचलं तर देवाचं वचन सांगते की परमेश्वर ज्या उपवासाने प्रसन्न होतो तो उपवास म्हणजे मनुष्याने स्वतःला नम्र करावे, दीन करावं. आणि या प्रकारे केलेला उपवास हा परमेश्वराला आवडतो. काय माझे प्रणव, आज आमचे उपवास कशा प्रकारचे आहेत? काय आपण उपवासी आहोत आणि स्वतःला इतरांना दाखवत आहोत, या आम्ही उपवासी आहोत आणि अनेक प्रकारचे कष्टाचे काम इतरांकडून करून घेत आहोत किंवा इतरांवर आपण अत्याचार करत आहोत? परंतु देव सांगते की बंधनात असलेल्यांना तुम्ही सोडवा, बंधनात असलेल्यांना सोडवा. जे नंगे आहेत त्यांना वस्त्र द्या, जे भुके आहेत त्यांना खाऊ घाला. या प्रकारचा उपवास परमेश्वर आमच्याकडून, देवाच्या प्रिय लोकांकडून इच्छितो. काय आपण अशा प्रकारच्या उपवासाद्वारे परमेश्वराला प्रसन्न करतो का? केवळ आम्ही स्वतःला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतो. म्हणून होऊ द्या की आम्ही जेव्हा उपवास करू तर आमचा ध्येय असावा की देव मला पाहतो आणि मी देवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपवास करत आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की आम्हाला या दिवसामध्ये स्वतःला दीन आणि नम्र करायचं आहे. त्याचप्रकारे देवाच्या वचनात सांगितल्यानुसार आम्हाला या दिवसांमध्ये स्वतःला त्या बंधनात असलेल्यांना सोडवायचं आहे, अनेक भुक्यांना खाऊ घायचं आहे आणि उघड्यांना वस्त्र द्यायचे आहे. माझे प्रणव, काय आम्ही असल्या प्रकारचा उपवास करतो का? प्रार्थना करूया. प्रिय देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. आज तुझ्या वचनाकरवी प्रभू आम्हाला तू थोडक्यात प्रभू समजण्यासाठी सहाय्य केलंस की कोणता उपवास तुला प्रसन्न करणारा आहे. देवा, तुला उपवास आमच्या अंतःकरणातून, आमच्या दीन नम्र भावनेतून उपवास तुला पसंत आहे. आणि प्रभू, आजच्या वचनानुसार, शिकल्यानुसार या सर्व गोष्टी आमच्या उपवासात असाव्या, जेणेकरून देवा तू आमच्या उपवासाला प्रसन्न व्हावं. देवा धन्यवाद, सुंदर वचनाकरवी बोललंस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे, अर्पी तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.